होत आहे. माणूस मोठा व्हायला प्रारब्धच लागतं काय मध्ये तुमचं. साधा शेतकऱ्याचा पोरगा पखवद आहे, पण बायको कीर्तनकार मिळाली ना. साधा शेतकऱ्याचा पोरगा पखवद शेतकऱ्याचाच आहे आणि पखवाद्याची, पण संप्रदायात वजन वाढवणारी बायको मिळवली ना. आता त्या बाईचं कीर्तन झालं, त्या बाईची किंमत नाही वाढली. फुकट बाबराव नाही याच्या एक काय अभंग पाठ नाही पण लोक यांची पत्नी कीर्तन काढ असं आहे. हो, गाडी बरोबर नळ्याची यात्रा होतेच ना. हा विनोद नाही महाराज, मला गोष्ट नाही सांगितलेला काठ्यातलं प्रमाणे एकाचे काही वाढे उगवी बहुतांची कोडे. ती एकाचे काय वाटती. एक बाई कीर्तनकार झाली, बिचारीने थोडा अभ्यास केला, घराचं वजन वाढून गेलं. वजन आता कवाच कमी होणार नाही. त्यात माझं कीर्तन पूजेला ठेवले कमी व्हायचं काय काम राहिलं. वजन दुप्पट झालं. म्हणून कीर्तनकारांचा हाच घोटाळा झाला. टीव्हीत गेल्यावर मोठं होते. चूक मोठं व्हायला प्रारब्धच लागतं काय मध्ये तुम्ही. या पठ्ठ्याचं प्रारब्ध आहे महाराज. कीर्तनकार बायका मिळालं नाही तर बायका एक तर मिळत नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. आणि कीर्तनकार बायको ज्याची असते ना, तर माझा अनुभव आहे घर मापात चालतं महाराज. भांडण होतं ते होणारच, त्याच्यात काय वाद नाही. 2-4 दिवसातून झापडाझापडी होती, पण ते अशी चौकात नाही, ते होणार. ते होणार, त्याच्यात वाद नाही, पण त्याच्यात नम्रता राहते. नवरा बायकोचं भांडण होणार. तर आमचं होतं कोण कीर्तनकारांच्या घरात उलट जास्त होतं. इतके उशिरा का आले, कुठं थांबले होते, मी राज्य बाराला कीर्तन संपलं, तुम्ही 3ला चालले म्हणजे कुठं थांबले होतो. अगं बाई थांब, ट्रॅफिक आहे, सिग्नल आहे, असं गोजारून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. आहे काय त्याचं. ज्याला संसार सांभाळता आला ना, त्यालाच परमार्थ करता आला. नाही नाही असं नाही करायचं. तुम्हाला बायकोचे मंत्र सांगतो कधी बी. आता आपल्याला लवकर निघावं लागतं ना घरी, सकाळी लवकर निघायचं ना, आयडिया करायच्या. आयडिया आपल्या आयडिया शिकायच्या. कधी तुम्ही भांडण झालं ना नोकरा बायकोचं, आपण 2-3 मिनटं बोलायचंच नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं. तिचा पावर कमी होते. एकदा स्वर सुटला का चाल बिघडती. स्वर सुटला का चाल फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बस काहीच बोलायचं नाही. 5-10 मिनटं भुकली ती आपाप गप होती. यानं तेवढ्या झपाट्यात कानफाटीत दिली बोंग्याच. जजमेंट राहतं मला. आपल्याला जर जेवताना चांगली भाजी खायची असेल ना, तर फक्त एवढंच म्हणायचं. आता 2 भाज्या असतात, एक सुकी एक ओली. सहज बसल्या बसल्या म्हणायचं, इतक्या भाज्या काल केल्या, एवढा त्रास काल घेते. बजेट येणार शेवटी, फक्त पाहत राहायचं. आपल्याला लवकर बाहेर जायचं असलं ना, सकाळी लवकरच घर सोडावं लागतं ना आपल्याला 7-7:30ला. आयडिया करायची. चहा जर लवकर प्यायचा असेल, फक्त एवढं वाक्य म्हणायचं, काल आलता तो या भावाचा फोन. पुढं नाही बोलायचं. काय पुढं मिळाला मग मिळाला तू, एवढंच म्हणायचं आणि गपराचं. 5 मिनिटात असा चहा येतो का त्याच्यात पाणीच नाही, नुसतं दूधच. आणि आल्यावर म्हणायचं, मर जाऊ तो भाऊ, पॉझिटिव्ह निघू, काय करायचं आपल्याला, चला. विनोद नाही महाराज, हा पठ्ठ्या भाग्यवान आहे आणि हे मान्यच करावं लागेल. मान्यच करावं लागेल. आता ज्ञान आलं, पण मग कीर्तनकारांचा हाच घोटाळा झाला. टीव्हीत माणूस मोठा होत नाही. आता आमच्या कीर्तनकारांना इतके नाद लागलेत वाईट वाईट. आता कीर्तनकार क्लिपा टाकायला लागले. मी येत आहे, काय गावात नाव आहे, साळ. मी साळ्याला येत आहे, तू साळाचे मर जाऊ दे काय असो. हा मी इंदुरीकरच्या आयुष्यात एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. हा मा सगळ्यात मोठा गुन्हा. त्याची फळं भोगितो, फळाची नाही आहे काही. उठलो का लफडं सुरू. माया भोवती इतके लफडे राहते. उठलो का आलीच प्रेट्टी. बोकड्याला बोलला, शिळीला बोल.
पण मी वेगळा माणूस आहे. धर्म व्यक्ती मेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माचे पालन, धर्माचे महाराष्ट्राला स्वराज्याची खरी लढाई भोर तालुक्याने शिकवली. खरा इतिहास कुठं घडला कधी ध्यानात ठेवायचं महाराज. आपल्या पोरांनी तरी धर्माला जगलं पाहिजे. काय मजा तुमचं? आपल्या पोरांनी एक ध्यानात ठेवा, महाराज भांडणं सोडून द्या, पण धर्मासाठी एकत्र झालं पाहिजे. कारण धर्माचा पाया आपल्याकडून झाला आहे. एक वाक्य सांगा तुम्हाला. 36 जिल्हे महाराष्ट्रात, 36 जिल्हे. राष्ट्रमोर किती असू द्या, पण महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यानं जे जगाला दिलं ते कोणीच दिलं नाही. कधी ध्यानात ठेवायचं. पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्याने दिलंय. पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. पुणे जिल्ह्यानं अशी नदी दिली का ती नदी गाथा बुडू शकली नाही. त्या नदीच्या किनाऱ्याची पठ्ठे ते. हा विनोद नाहीये महाराज. महाराष्ट्रात नाही, अख्ख्या जगात अशी नदी आहे. बोला पटकन आहे. मग बस क्लिअर सांगितली त्याने. बरोबर आहे, विनोद नाही महाराज. पहिला संजीवन समाधी महाराष्ट्र पुणे जिल्ह्याची आहे. पहिलं वैकुंठ कमान पुणे जिल्ह्यात. त्याच्या पुढे जाऊन सांगा, स्वराज्य हा शब्द सुद्धा पुणे जिल्ह्यानेच पहिला दिला. आणि स्वराज्याचा निर्माता सुद्धा पुणे जिल्ह्याने दिला. आणि स्वराज्याचा पाया भोर तालुक्यात घातला. ही लाल माती, ही शळपटाची माती नाही. करेक्ट. ही नको नको, ही माती शुरांची आहे. तेव्हा तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, तुम्हाला काय इंदुरीला घोडा लावायचा तो लावा, पण पाया पडून सांगतो धर्म टिकवा. आणि आज काय, आज संकट माणसांवर नाही आहे, धर्मावर संकट येतात. माणसांवर काय, पोरांना संपला धर्म. आपण जर एकत्र राहिलो नाही आणि एकमेकाच्या गळ्यात हात घालून गावात जगलो नाही तर एक दिवस आपला धर्मही शिल्लक राहत नाही. आज आपण दुश्मन्या सोडून द्या, आज आपण मारामाऱ्या सोडून द्या, आज आपण एका हॉटेल पुढे हातात हात घालून गप्पा मारीत बसा. आज त्याच्यात पुरुषार्थ आहे. काय मत आहे तुमचं? आज भांडणाची गरज नाही. भांडण करायला काय लागलं? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकर बोकस, बुकशील तो बॉक्सायला काय लागत त्याला. पण ते 3 लाख तुम्ही खर्चणार कवा? आज खून करण्यात मजा नाही, आज मारामाऱ्या करण्यात मजा नाही. ज्या छत्रपतीने आपल्याला स्वराज्य दिलं त्याचं नाव स्वाभिमानानं घेऊन जगण्यात मजा आहे. आता जर आपल्या धर्मावर अन्याय झाला तर आपली पोरं पिटलीच पाहिजे. धर्म बुडाला ना, धर्म बुडाला. एक हॉटेल सुद्धा आपलं राहिलं नाही. कुडून पदार्थ आले तर हातगाड्या लागल्यात, आपली अख्खी मंडळी त्याच्या कुदती. वाट्या आहेत त्या प्लास्टिकच्या वाट्या, रस्त्याच्या कडेला एवढं एवढं खोकलं लागलंय. ते शेवयासारखं लांब गांडुळासारखं काय खात्यात का गांडुळच येत कोणाला माहिती. काय म्हणतात त्याला, काय कुठे काय मरू दे ती उडल का नूडल काय. अरे काय नूडल आणि काय सुडल खातो येड्या तू. हा नाही नाही, सगळं गेलं आपलं महाराज, सगळं गेलं. नाही गेलं, नाही गेलं, नाही गेलं. स्वराज्य फुकाट नाही मिळालं पोरांना, बलिदान दिलं तेव्हा मिळालंय. सगळ्यात जास्त बलिदान भोर परिसरातलंय. आपल्याला काय करायचं रे दुसऱ्याचं खाऊन? आपण काय आपली बाजरीची भाकर कच्ची आहे काय? आपली बाजरीची भाकर कच्ची आहे?
आपल्या तांदळाचा भात का कच्चा आहे का? एक वाक्य सांग का? महाराष्ट्रासारखी संस्कृती नाही, महाराष्ट्रासारखं अन्नही नाही, महाराष्ट्रासारखे तीर्थही नाही आणि महाराष्ट्रासारखे ग्रंथही नाही. काय बाहेर त्यांचे कपडे घालायची गरज आहे आपल्याला? काय गरज आहे? कुठून आणली ते जिनन फिनन बरमुडान फिरमुडा? काय झालं? काय काय आता तर जीन गेली, धोतर गेलं, बरमुडा गेली, एक नवीनच आली आता, आरमान. आरमान का फारमान काय आहे ते? खाली फिट वर मोकळी. वर निसूच नको, इथून खालीच निस वर. अरे आपला ड्रेस भारीच आहे ना. अरे आपला आहार भारी आहे, आहार भारी आपला. आपलं पिठलं कोणाला येत नाही. बाहेरच्या राज्यात किती गेले तरी आपल्यासारखं पिठलंय, आपल्यासारखं भात आहे. मग तुम्हाला बाहेरच्यांचं खायला लाज नाही वाटत का? काय अय दरिद्री ती देव येतो, ज्ञान आलंय. इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही, मी कुठे जाऊ द्या रातभर, तुम्हाला जाग्यावर ना. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय. आणि वैराग्य काय? भाकरी खात नाही, सफरचंद खातो. पा वैराग्य. चहा पित नाही, नुसता दूधच आणतो. बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरतो. सरळ बसायला आणायला पोरं बटकान, बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवळीतो का तो काय करील? 1.5 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. पिढी संपली रे महाराज. 4थीला पोर गेला डायरेक्ट. नाही गेले डायरेक्ट 4थी. पण कुणी म्हणलं नाही बुवा शाळा चालू करा. नाही नाही, किती तुम्हाला असेल ना आज बीज नाही वाटत का? काय काय कुणी म्हणलं नाही? गावातले पुढारी कधी म्हणले नाही का बुवा एका बेंचवर 1च जण बसू, मास्क देऊ, सॅनिटायझर देऊ, 2 शिफ्ट करू, 20-20 सकाळी बोलू, 20 संध्याकाळी बोलू, पण 1 तास का होईना शाळा भरू? नाहीच बोलले. नाही म्हणजे पिढी संपली तर कोणी बोलायचं नाही. आता ही डायरेक्ट 4थीला गेलं. तू कितीला लहान? कितीला आहे हा? अरे हा कितीला आहे? तुला काय माहिती कितीला आहे तू? हा तू कितीला आहे? 7वीला. तू 6वीला गेलता तरी? 7वीला काय जा? आता 1.5 महिना गेला म्हणजे तू डायरेक्ट 8वीला गेला. आता मग आता काय फेब्रुवारी गेला, मार्च मध्ये हा कितीला जाणार? 8वीला. तू कितीला आहे? 7वीला. 6वीला गेलता तू? नाही, तू आता डायरेक्ट 8वीला. तू रे 4थीला? 9वीला? नाही विनोद नाही महाराज. आणि हा विचार आता पोरं, तरुण पोरं, हा विचार करणं काळाची गरज आहे. एका बेंचवर 1 बेसवा, सॅनिटायझर द्या, 2 तास, 1 तास भरवायची तर अर्धा तास भरवा. पण जाऊ दे राहू दे बसू दे, भरवाच लागत होती. पण लोकांनी विचारच नाही केला. पिढी संपली केला. आता ही डायरेक्ट 4थीला गेल्यावर काय करील काय? बोला तुम्ही. नाही, ब नाही, क नाही, कड नाही, ABCD नाही, 1 2 नाही, डायरेक्ट पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या. करेक्ट. पापाशी गेले ना 5वीला. हा विनोद नाही, हा विचार लोकांनी नाही करायचा, हा गावातल्या तरुण शक्तीने केला पाहिजे. आज अख्खं वाटोळं झालं तरी कोणी बोलायचं. कलियुगामध्ये एक नियम झालाय, कोणी बोलायचं नाही. खरं जो बोलन त्याच्या आशी ठोकायची का तो कणलाच नाही पाहिजे. हाय का कलेची महिमा आज काशी विकले
खायचं, घातलं जेवण तर लोकांनी खायचं. रस्त्याचा प्रवास म्हणजे घरी जाऊच याची गॅरंटी नाही. आम्ही हिंडायचं, रात्रंदिवशी उळायचं. आता हे तिसरं आहे सकाळपासून. आमचं वाक्य लोकांना झोंबातं आणि बाकी ज्यांनी धर्म बुडून टाकला तरी काहीच वाटत नाही लोकांना. आज आमच्या 18 ते 22च्या पोरांचे डीएड बंद झाले, बीएड बंद झाले, एटीडी बंद झाले. आज आमचे 40% पोर आयुष्यातून उठले. कोणी विचार केला कधी विचार? एक मुलगा आमचा 12वी नंतर डीएड झाला. 12वीला तो पोरगा 18 वर्षाचा झाला. 2 वर्षानं तो डीएड झाला. तो पोरगा 20 वर्षाचा झाला. त्याला डीएड व्हायला 30,000-40,000 रुपये खर्च आला. डीएड बंद झालं. त्याला आयुष्यात कधी नोकरी मिळाली नाही. त्याला मित्र जवळ करीनं आत्महत्येची पाळी आली त्याच्यावर. नाही आली, नाही आली. आमचा एक पोरगा बीएड झाला, एक पोरगा डीएड झाला. अरे एक पोरगा डीएड करायला काय लागतं ना, हे 12 तास भाताची लागवड करणाऱ्या फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याला विचारा, विचारा त्याला. एक मुलगा बीएड करायला काय लागतो हे 3 रंगाचं लुगडं नेसणाऱ्या फाटक्या लुगड्यातल्या आईला विचारा. स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिनं मुलगा शिकवलाय. नोकरी नाही त्याला. आणि मार्कशीट घेऊन गेला इंटरव्ह्यूला तर त्याला काय विचारलं रे तुम्ही? त्याला अनुभव विचारला का? त्याला पहिला प्रश्न विचारला, चिठ्ठी कुणाची आणली? दुसरा प्रश्न विचारला, काम कोणाचं करतो, म्हणजे कोणतं, कळलं तुम्हाला? आणि किती भरू शकतो? हे 3ही प्रश्न आमच्या शेतकऱ्याच्या पोराकडे नाही. मग आमचा पोर नोकरीला नाही. मार्क आहेत पण नोकरी संपली. आमची पोरं 42 वर्षे झाली. कोण विचारतं? बायका मिळालं. हा विनोद नाही. कोण मुलगी देईल? काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेलाय. त्याला अंतकरण नाही आमच्या पोराला. कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी? कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटंसं सुंदर घर बांधावं, मला बायको असावी आणि माझ्या आईबापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत. काय मत आहे तुमचं? बॅलन्स नाही त्याला. लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो, आई मला पप्पांकडून 50 रुपये दे. आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो, अरे मी शिकलोय, माझ्या जिंदगीचं काय? आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचंय का हो तुम्हाला? हा किंवा नाही? विचार करतात पण पर्याय नाही. झोपताना आपला पोरगा विचार करतो, अरे माझ्या आईबापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही. मग मी का वाईट काय करायचं? आज 40% पोरं गावांमधून संपलेत. नाही संपले? आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः BSc मेडे मानुषी पोराव माय अवताराव नका जाऊ. पाया पडतो पोरांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका. गारी का कुल्फी का पावी का, पण कुणाची भोंगे बांधून मोमळत हिंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार. तुमचं काय मत आहे? फक्त सीझन काढून घेणार, तुमची मजा करणार, तुम्हाला खायला प्यायला देणार. काउंटिंग संपलं, तुमचा 10वा झाला, तुम्हाला हे वड्या बिडी देणार नाही. काय मत आहे? काय मत आहे तुमचं? तुम्ही आमच्या टोळीत या पर्या हो. अय एवढी जरी लटकावली ना, हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ नाही. आणि हे जे जगणं आहे ना, हे गळ्यात असल्यावर हे स्वाभिमानाचं आणि छत्रपतीचं जगणं आहे. इंदुरीकरला घोडा लावा, पण मी बोलतो हे खरंच आहे. माराल कोण नाही पाहत, हे फक्त म्हणायचंय. आमचे मित्र आहेत, थांब, कोणी नाही, फक्त लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आपण म्हणतो मला लोक मानतात आणि माझ्या लोकांचं प्रेम आहे, हा भ्रम आहे. 8 दिवस गावाला जाऊन पाय, घरचे जेव्हा त्यात. काही लोक म्हणतात मी मेलो, माय कंपन्या आणि कारखाने कोण चाली. तू आहे वाचून काहीच आडलं नाही. 1.5 महिना नाही, महिना नाही झाला अजून, महिना. अनाथाची माय विसरले लोक गेले. लोक फक्त तिचं नाव चौकाला देणार. उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या. गेल्या लता दिदी नुसत्या लता नव्हत्या, उभ्या जगाच्या दिदी होत्या. उभ्या जगाच्या दिदी.
गेले लोक इष्टून. इंदुरीकर गेला महिन्यात 1.5 महिन्यात. 2-4 दिवस लोक बरं होतं. काही काय म्हणतील बरं झालं गेलं. ते लय बोलायचो, काहीच्या काही बोलायचं, ते उलातलं तेच बरं झालं मिटलं. ते लईच कचकायचं काहीच्या काय. पण खरं कचकीत आहे ते, कचकीत आहे. पण कशाला आमचे पोरं दारू प्यायला लागले तर बाप खांदेकरी झालाय. पोरा कॉलेज सुटलं काल परवा. काल कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या. 2-4 सांड आले मागून. भंगार मिशे बिशे काढेल कबर बांड. स्वच्छता असा घाण वास. स्वच्छ घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही. मी त्याची स्वच्छ पाहिलं तिकडल्या घरात बसलो. काय घाण सोडून. तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय घाण. ही माणसं झोपत कशी असतील रातची? कपाई धुवून झोपत नाही. काही येडे तर आमचं डायरेक्ट हा माणूस डायरेक्ट बोलतो, काही बोलतो. काही नाही ना, थोडेफार पथ्य. तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? लोक तुमच्या पाया पडतात. वाईट काय वाटतं माहिती का महाराज? लोक तुमच्या वय नाही. आता या माणसाचं वय 70 वर्ष हो. 70 वर्ष वय. हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर ह्या पोराची किंमत नाही, या माणसाची किंमत किती मोठी आहे. आज तुम्ही कथेला लोक बसलो, लोक ग्रंथावर पुलं वाहत्या, पैसे वाहत्या, त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकतात. आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाची आणि कृष्णाची कथा सांगा गायला लागले, राम असं म्हणतो, ते कसं चालन महाराज? आणि असं बोलल्यामुळे ते म्हणतात ते इंदुरीकरला जास्त झालं, म्हणजे ते मला घोडा लागतात. अशी गमत. ते म्हणते ते काही बोलायला लागलं. काही कसं, काही पथ्य आपण पाळलीच, काही करीत बसायचं. आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली, नवरा नवरी बुंगत येणार वरून. अरे काय माझा आलाय तुमच्या पैशाला घ्या नाही. तो नवरदेव धसमुसाळ्या गडी तो, आणि तो धसमुसाळ्या नवरदेव बसवला त्या खोक्यात, आणि ती नवरी उरफाट्या बावलीची. आणि त्यांना लाज नाही, आबरू नाही. म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला, ते गळ्यात हात घालून येतात वरून. अहो ते खाली आणायचेच नाही महाराज. आणि ती बुंगत येतात आणि ती एकमेकाला, आता ते पुढचं सांगा नको तुम्हाला, ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिल्यामुळं काय घडायचं ते घडलं. त्याचा तोल गेला, जे सटाकलं चराटानं खुब्यातून गेला नवरदेव. पाहता काय माय 3 बारगाड्या मोडल्या त्याच्या. काय आता एक लग्नात पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गळ्यात. तो हार बामणाच्या गळ्यात गेला. नवरदेव पाहतच राहिला भाऊ, आता काय करावं. त्या बामणानं नवरदेवाच्या ठेवून दिली, मला नवरी माझी भाऊ. तो नवरदेव झाला चोपदार आणि आला आमच्या बोकांडी. काय अरे काय नवीन आणतात कुठून? बरे सापडत आहे कुठं त्यांना? काय काही करतात, काही करीत बसायचं. आता एक लग्नात पडतो, मंगलाष्टक सुरू झाली का ते नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट, आणि ते गेट मधून तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत येणार. बंगरी 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो. तो आता 99ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागं ते 2-4 सांड चपटीसाठी लटकेल. त्या नवरी मागं 2-4 भांगार पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी, आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. लॉन्समध्ये एकदम शांत, जसं प्रेम पेटवायचं.
त्याच्या पुढं फुलं टाकेल रे बाटलीची बुच टाका बेवडं येते ते मरणाचं 90 हाणतं त्याला काला फुलं. अरे मंगलाष्टकातलं लग्न कसं आहे माहितीये का पुढे जाऊ द्या रात मी आता रिटायर झालो महाराज. आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती आणि भक्ती एकनाथ बाबासारखी असावी. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. महाविष्णूचा अवतार. जसं काही इथं कसं आहे पहा भानदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देवप्राप्तीचा उपाय सांगतात. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणी जन्मंडपाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रुक्मिणी गोशाळेतील गोमातेचे पूजन अर्जुन महाराज साळेकर, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील सगळे लग्नांचं त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती ती पूजा. आणि पण त्यांनी ती झाकून नेली पहिली ही पूजा श्रेष्ठ ठरली गोपूजा. आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंचे गाईचा स्पर्श तरी माणसाला व्हावा. आता आमच्याकडे भागवत सांगणाऱ्याकडे गाय नाही, इथं पखवाद वाजवणाऱ्याकडे गाय आहे आणि गाई पाहिजे. मला गाईचं स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे. गाई येते. आता आपल्याला धर्मच ठेवायचा नाही ठरलंय. आपण प्युअर पाण्याचं पिशीतलं दूध प्यायचं. कोण पैलवान होईल पिशिओ चड्डी सोडायच्या आत बस शिकायचं पैलवान. आणि ती पूजा आहे त्यामुळे त्यांना आता आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना काही कमी नाही. त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर उपाय काय? हरिप्राप्तीचे उपाय तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल जर गाईला चारा घातला तर. उगाच देव चोळीत बसायची कवर आहे मी 1.5 तास. एखाद देव चोळीन कुत्रा आलं त्यानं देव फेकून आला कुत्रा. एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं. 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गाठून मारू नको. ही पूजा आहे महाराज. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांच्याच पायदारा पुरावा त्याला. 3ऱ्या अध्यायातला तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्ट होईल परस्पर घडेल प्रीतीजेत अज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल. लय देव चोळायचे नाही. सकाळी उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वस्ती लक्ष्मी जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाईम देव चोळायचे नाही. देवाला एकच काम सांगायचं. देवा नीट ऐका पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी बिरकरी कीर्तनकार कोणी असलं तर. देवा एका बाईनं तुला बोरं दिली ती उष्टी बोरं तो दानादाना खाली. एका बाईनं तुला पोहे दिले ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला. एका बाईचं तू दळण दळू लागायला गेला तिची गोधडीच खांद्यावर घेऊन आला. तुझा पितांबर ठेवून आला. अरे तू एकीला दळू लागायला गेला तिची गोधडी घेऊन आला. तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला. एकाला मास शिकू लागायला गेला. एकाला ढोरे ओढू लागायला गेला. एकाला कवी शेले विणू लागायला गेला. नाण्यांची अंगी भिंत ओढी अर्जुनाचे रथी होय असरती भोक्षी पोहे प्रति सुदाम्याचे एकवाचे ऋण पेडी ऋषिकेशी आंब ऋषीसाठी गरबाळ मीराबाईसाठी घेतो विश्व्याला दामादीचा झाला. मग तो मीराबाईचं नाही एवढं काम केलं मग एक कर ना. हे चमड्याचं हृदय आहे ना माझं. एकदा माझ्यात तर तू आहेच ना मग मलाही दर्शन दे ना. बस
तू तिकडे मटण विकू लागतो, सज्जन कसा विकू लागे माळ्या सावत्यास खुरपत. मग ये ना एकदा, तू नसला तर मला कोण खाणार, म्हणून धरावे चेते पाय धरावे गाय वाचवा हे आज सफल झालं. गाय पाहिजे आणि शेतकऱ्याने गाय दरवाजात ठेवा पाहिजे, दर्शनाला असावं पाहिजे. जर तुम्हाला पटणार नाही, लोक बोबाटा करतात, नाहीतर जर कुणाला बीपी असेल ना, बीपी गावरान गायचा खांदा जर रोज 5 मिनिटं चोळला, कसाही बीपी लो होतो. इतकी ताकद आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही गावरान गाई बघा खालून कधी, सडांच्या पासून तिचे एक शिर जाड शिरे, ती तर पुढच्या पायाच्या जवळ थांबते. त्याला धुम्रकेतू नावाची राडी म्हणतात. म्हणून गावरान गाईचं दूध पांढरं नाही आहे, पिवळं आहे. आणि गावरान गाईचं दूध तापवल्यावर त्याच्यावर साई येते, ती सुद्धा पिवळे. गावरान गाईचं आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची. आता पोरगी 3ऱ्या माजल्यावर आधी गाय कुठं लिफ्टत मानतो, ती जाती लिफ्टनवर. मग त्यांनी आयडिया केली, देवाऱ्यात गाय ठेवली. काय लोक डोकं लावतील काही कळत नाही. देवाऱ्यात गाय ठेवली, तिचं दर्शन घ्यायचं. हे कुटुंब किती भाग्यवान आहे. हे महत्वाचं आहे. गाईचं दर्शन हो, नाही तर काही काय अजून 5 वर्षांना या कार्ट्यांना शिकवावं लागेल. शेतकऱ्याचा कर तू नाही, तू नाही, मी तर मिलिटरी उतरेल. त्यांना म्हटलं खसकून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचाच नाही भाऊ, हे काय विचारित काय नाही, कुठं झट्टे करताय. शेतकऱ्याचा एक तू चट्ट्यापट्ट्या शर्टवाला, कितीला आहे तू? 5वीला. बैल आहे तुम्हाला? नाही. तुम्हाला बैल कोणाला आहे? बैल हां तुम्हाला आहे. तुम्हाला अरे आहे का नाही? अरे बैल आहे का? आहे. बैलाला वरचे दात किती? उद्या सांगतो. किती रे? करेक्ट. याला खानदान शेतकरी म्हणायचं. त्याने बरोबर सांगितलं, बैलाला वरचे दात नाही. हा म्हणला उद्या सांगतो. मग आता गेल्या बैलाचे दात उचकितो का काय कोण? अरे बैलाला वरचे दातच नाही. अहो एक कॉलेजचं कार्ड पाहिलं मी, भंगार बिन मिशीचं. त्यानं मुसक्या सगळं बैल पाण्यावर नेली ती. मी तिकडून आलो, म्हणलं मुसकं नाही सोडलं. तो म्हणलं मारा टाकीत पाणी घाणे गाळून पितीन. आता काय सांगता, लय नमुने आहेत बाबा. हे काय स्विच नाहीत. हे लहान आले बी, लहान आली. एका पोरानं मला जेवता विचारलं, तुमचं कीर्तन आहे का? म्हणलं हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा. तो म्हणला नाही, आल्यावर 200 रुपये घेईन. मी म्हणलं देईल बा. तो मला म्हणला सांगा, उभा राहायला बसला नाही, गेला आला नाही.
आपली तर अक्कलच मग झाली. मला नाही येत भाऊ, तुम्हाला 200 रुपये द्या. दिले. तुम्हाला साधं कळत नाही का? तू का वैकुंठाला गेला आला नाही, पांडुरंग उभा राहायला बसला नाही? लय नमुने आहेत महाराज. एक वर्ग पळत आला ना, आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली मेल्याचं थोबाड फोडीन. तर मला चाल बाहेर. आताच पप्पाने 2-4 फुलं तोडली. लय नमुने. एक पोरग शाळेत लय बडबड करत होते, त्याला गुरुजीने सांगितलं कोणाचा तू? कोणाचा आहे? मला कोणाचा असं काय घे नाही. मग ते गुरुजी त्याला म्हणलं तुझा जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा? गुरुजी म्हणले रविवार. म्हणलं खोटं बोलत का? रविवारी सुट्टी राहते. लई नमुने आहेत भाऊ. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला का रे ए आकाशातून वर जाणारा तारा कोणता? एक पोरग म्हणलं सर प्रश्न चुकीचा आहे, कारण सगळे तारे आकाशातच असतात. एक पोरग म्हणलं सर प्रश्न बरोबर आहे, एकच तारा असा आहे की तू खालून वर जातो म्हातारा. लई नमुने आहेत महाराज. गेले महाराज आमचे इंगळे महाराज, नाही तर हे काम त्यांनीच करावं. गेले माणूस महाराज. संप्रदायानं सुद्धा लई लोक गमावली महाराज. 28 गुन्हे ज्यांच्यावर होते ते वक्ते बाबा गेले महाराज. वक्ते बाबा गेल्यावर धर्मावर बोलायला माणसंच गेले. आता सगळी महाराज लोक पोचाट झाली, पोचाट. आता आमच्यासारखं बोलत तर झोंबत लोकांना. नाही तर 28 गुन्हे वक्ते बाबावर होते एकट्यावर, फक्त धर्मावर बोलतो म्हणून. धर्मावर बोलायचं नाही, नाही 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 नाही. राजकारत्यांवर बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. वा 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 बोलला मिळाला. हां हे नाही तर वक्ते बाबा गेले. वक्ते बाबा गेले तर धर्मावर बोलणारे गेले. बाबा इंगळे गेले तर चांगल्या चाली गेल्या. राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची.